तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, अजितदादा गटात 4 जून नंतर मोठा बंड होणार आहे। 4 जून नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत, कारण 4 जून नंतर अजितदादांची नौका ही बुडणार आहे। त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही, म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमधून त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत, असा दावा शरद पवार गटाच्या राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केला आहे। तर मित्रांनो, येत्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदादांच्या गटात मोठं बंड होणार आहे। अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन बंड करणार आहेत, ते भाजपमध्ये जाणार आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केला आहे। महबूब शेख यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे। अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करून इच्छुक असल्याचे दावाही त्यांनी केला आहे। तर मित्रांनो, म्हणून गोंधळ निर्माण करणारी विधानं केली आहे। आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा पक्षातील आमदार शरद पवार यांच्याकडे जाऊ नये, म्हणून त्यांना ते भाजपमध्ये न्यायचे आहेत। त्यामुळे गोंधळ निर्माण करणारी विधानं ते करत आहेत। पक्षाला सावरण्यासाठी केवली यांना प्रयत्न करत आहेत। त्यांच्या बैठकीत ते दिसून आलं। गरवारे क्लब मधील त्यांची भाषणं बघितली तर अजित पवार यांचा गट पूर्ण पराभूत मानसिकतेत गेल्याचं दिसतंय। तर सुनील तटकरे हे 100% भाजपमध्ये जाणार का? तर सुनील तटकरे हे 100% भाजपमध्ये जाणार आहेत। 4 जून नंतर बैलपोळा सारखेच त्यांचे सगळे आमदार बाहेर निघणार आहेत। कोणाचं ऐकणार हे त्यांना कळलं आहे, म्हणून ते काही स्टेटमेंट देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। तटकरे साहेबांनी आपल्या पक्षात भुजबळ काय बोलत आहेत किंवा इतर लोक काय बोलतात यावर लक्ष ठेवावं। लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मतदारसंघात 100 ते 150 कोटी खर्च करून देखील त्यांना काही यश मिळालं नाही, म्हणून काही लोकांना घेऊन ते जर भाजपात जाणार आहेत। भाजपमध्ये गेल्यावर काही मिळेल असं त्यांना वाटत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे। की यावर तुम्हाला काय वाटतं आपल्या त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।